हां, बरोबर आहे. आता आता आपण पाहत आहोत निवडणुका झाल्यात, निवडणुकीचा वारा असते आणि एक चळवळ, संघटना, पक्ष म्हणल्याच्या नंतर लोकं अदलाबदल होतच असतात. येतात, जातात. हे काही नवीन नाही आहे. मोठमोठ्या पक्षामध्ये चढ-उतार होतातच. तर चळवळीमध्ये जे सक्रिय आहेत आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून चळवळ आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये टिकून ठेवलेली आहे. तळागाळातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, चळवळीचं, बाबासाहेबांचं कार्य पोहोचवण्याचं काम लोकं करत आहेत. तसेच आज महाराष्ट्रामध्ये पॅन्थर आर्मी नव्याने सांगण्याची गोष्ट नाही आहे. पॅन्थर आर्मी पण अन्याय अत्याचाराच्या विरोधात सुरुवातीपासून आवाज उठवत आलेली आहे आणि इथून समोर महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी एक आपलं सगळ्यांना, चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, चळवळीतल्या सगळ्या लोकांना जाणतं नेतृत्व असणारे आपले भीमरावजी गोटे हे पॅन्थर आर्मीची संपूर्ण भूमिका महाराष्ट्रामधून ते त्यांच्या कार्यातून सिद्ध करून लोकांसमोर मांडणार आहेत. तरी त्यांच्याकडे जबाबदारी कोणती असणार, नेमकं प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना घोषित करणार का काय म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवणार? सध्या तर त्यांचे आता प्रदेशाध्यक्षच आहेत ते पॅन्थर आर्मीचे, परंतु काही माझ्या म्हणजे कारणास्तव आणि काही दिवसानंतर मी थोडंसं आपल्या देशाच्या बाहेर जात आहे आणि बाहेर देशामध्ये जात असल्यामुळं संपूर्ण एक पॅन्थर आर्मीचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून भीमरावजी गोटे यांची नियुक्ती करत आहे. बघितलं तर चळवळीमध्ये अनेक संघटना आहेत, कार्यकर्ते आहेत, मात्र पॅन्थर आर्मीमध्ये भीमराव गोटेसारखे एक मराठवाड्यातनं सामान्य कुटुंबातनं जन्मलेला कार्यकर्त्याचे पॅन्थर आर्मीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तुम्ही निवड करताय, ते जाहीर करताय, तर याच्याकडे कसं पाहतो? बघा, काय ग्रामीण भागातूनच लोकांनी चळवळ जिवंत ठेवलेली आहे. शहरी भागात आहे ना चळवळी म्हणजे फक्त चळवळ 14 एप्रिल आली किंवा थोडंसं काही झालं त्यावेळेसच चळवळ दिसते, परंतु खऱ्या अर्थानं चळवळ जिवंत ठेवलेली आहे ग्रामीण भागातलीच. आणि ग्रामीण भागातून सच्चा कार्यकर्ता आज खेड्यापाड्यातून जर येऊन जर संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करत असेल तर त्याच्यात वावगं काहीच नाही आहे. नाही, गोटे यांच्यामध्ये तुम्हाला का वाटलं की त्यांच्याकडे एवढी मोठी जबाबदारी आपण दिली पाहिजे, ते महाराष्ट्रभर ही जबाबदारी पेलू शकतात, असं तुम्हाला काय विश्वास वाटला तुम्ही त्यांची निवड करणार? ॲक्च्युली काय गोटेंचं कार्य, गोटेचं सामाजिक कार्य, गोटेच्या चळवळीतलं योगदान गेली मी 12-13 वर्षापासून बघतो आहे आणि एका छोट्याशा गावातून, खेड्यातून येऊन जर चळवळीमध्ये सक्रिय असणारं व्यक्तिमत्व असेल तर यापेक्षा चांगलं नेतृत्व महाराष्ट्राला लाभू शकणार नाही. बाई, आपल्याकडं बघितलं असेल अनेक कार्यकर्ते आले, अनेक कार्यकर्ते मोठे झाले, अनेक कार्यकर्ते आपल्यापासून दूर गेलेले आहेत, पण मात्र गोटे तुमच्या संपर्कात अनेक वर्षापासून आहेत. छोट्याशा पदापासून आज राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळतो. तर सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं तुमच्या त्यांच्यासाठी काय भावना येत असते? बघा, काय खूप लोक आले, मोठे झाले. का असं असतं माहिती आहे का, कधीच म्हणजे संस्थापक अध्यक्ष असो या कुठला नेता असो, आतापर्यंत सगळे नेतेच मोठे झालेले आहेत आणि नेते मोठे होऊन फक्त नेत्यांचे लेकरं मोठे केलेले आहेत, नेत्यांच्या फॅमिलीतलेच लोक मोठे झालेले आहेत. पण चळवळ ही चळवळीमध्ये म्हणजे रक्तापेक्षा वैचारिक वारसा महत्त्वाचा असतो आणि वैचारिक वारसा जर चळवळीमध्ये भीमरावजी गोटे असो या चळवळीमध्ये जे अग्रेसर असेल तर त्या लोकांच्या खांद्यावर जर धुळा दिली तर नक्कीच चळवळ आणखी अग्रेसर होईल आणि बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होतं. त्यांच्याकडनं काय अपेक्षा असेल तुम्हाला? बघा, आत्तापर्यंत जसं महाराष्ट्राला, समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे, समाजातल्या प्रत्येक प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका मांडण्याचं काम केलेलं आहे. इथून समोरही महाराष्ट्रामध्ये आपल्या संविधान विरोधी जी शक्ती आहेत, संविधानाच्या विरोधात जे बोलणारे लोक आहेत आणि संविधान संरक्षण राहण्यासाठी आपल्या संघटना स्लोगनच एक संविधान रक्षक सेना आणि त्याचं रक्षण करण्यासाठी नक्कीच भीमरावजी गोटे यांच्याकडून एवढीच अपेक्षा असेल की ते आणखी अपेक्षा जास्त प्रोग्रेसिव्ह आणि महाराष्ट्रामध्ये जे की समाजाला अभिप्रेत असलेलं कार्य करतील. इथून पुढच्या काही निवडे असेल, कोणाचा निवड करणे असेल, सर्व अधिकार भीमराव गोटे यांच्याकडे देण्यात येणार आहेत का फक्त राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून? नाही, राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करत आहे. राष्ट्रीय अध्यक्षी ते आता राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणजे राष्ट्रीय कार्याध्यक्ष हाच रोल जो असतो, राष्ट्रीय अध्यक्षाच्या नंतरचा वर्क आणि राष्ट्रीय अध्यक्षाच्या नंतरचा अधिकारच राष्ट्रीय कार्याध्यक्षांना असतो आणि संपूर्ण आता मी बाहेर देशातमध्ये असल्यामुळं सगळे जबाबदारी त्यांनाच असणार आहे. म्हणजे सगळं निर्णय त्यांच्याच हातामध्ये असणार आहेत. परत नियुक्त्या करणं आणि चळवळीमध्ये अग्रेसर लोक आहेत त्यांच्याशी गाठभेट करून त्यांना चळवळीमध्ये पुढं आणणं, त्यांना नियुक्त करणं आणि महाराष्ट्रामध्ये एक पॅन्थर आर्मीचं वादळ निर्माण करणं हे सर्व त्यांच्या कार्यामधून दिसणार आहे. ज्या काही महाराष्ट्रामध्ये सध्या चालू घडामोडी दिसत आहेत, लोकांना गॅस मिळत नाहीत, अनेक आरोग्य समस्या आहेत,
जसं बघितलं की ग्रामीण भागामध्ये आरोग्य समस्या जास्तीत जास्त सामोरं जावं लागतं. तर आरोग्य समस्या विरोधामध्ये काही जन आंदोलन पुकारण्याचा काही निर्णय झाला आहे का? तर ती परिस्थिती बघून प्रत्येक ठिकाणी आंदोलन करण्याची नक्कीच काय आपण एक चळवळ चालवतोय आणि कसं असतं की सत्यपुढं शहाणपणा चालत नाही आणि सत्तेमध्ये असणारे लोक जे आहेत सत्तेमध्ये असणारे लोक आज आपण बघतोय की त्यांच्या म्हणजे निवडणुकी आल्या त्यावेळेस त्यांची चळवळ दिसते. परंतु पॅन्थर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना प्रत्येक मुद्द्याला हात घालून आणि जिवंत मुद्द्यालाच हात घालून त्याच्यावर आक्रमकपणे उभी राहते. आज जी आपण परिस्थिती सांगितली की ग्रामीण भागामध्ये गॅस नाही आहे, शहरी भागामध्ये सुद्धा तीच हालत आहे आणि जे आरोग्य आहे नक्कीच आरोग्यामध्ये लोकांच्या आरोग्याची सरकारने जबाबदारी घेऊन आणि लोकांना जास्तीत जास्त चांगलं निरोगी आरोग्य लाभावं यासाठी सरकारने चांगले प्रयत्न करावेत आणि सरकारला वेळोवेळी अल्टिमेटम वेळोवेळी त्यांना विचारणा करण्याचं काम पॅन्थर आर्मीच्या माध्यमातून नक्कीच होत राहील.